नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रो शेअर मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाचे 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, केळी आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात 2 दिवसांमध्ये क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. आफ्रिकेतून होत असलेली आयात, जीएम सोयाबीन आयातीची चर्चा आणि सोयाबीन निर्यातीला वाढलेल्या भावामुळे कमी झालेली मागणी यामुळे देशात सोयाबीनच्या भावात नरमाई दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल मागे 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी केलेत. बाजारात आज सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 6,300 ते 6,600 रुपयांच्या दरम्यान विकले जातात. बाजारातील स्थिती पाहता पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावात काही बाजारांमध्ये आज काहीसे चढ उतार दिसून आले होते. सीसीआयने मागील काही दिवसांमध्ये कापूस विक्रीचा भाव कमी केला होता. तसंच आयात शुल्क काढल्यानंतरही भावात काहीशी नरमाई आली होती. याचा परिणाम बाजारावर दिसतोय. बाजार समित्यांमध्ये कापूस सरासरी प्रति क्विंटल 8,400 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आलेत. याचा देशातील बाजारावरही परिणाम दिसतोय. कापूस बाजारात पुढील काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील गव्हाची आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे. सरकारची गहू खरेदीही यंदा वाढलेली आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळतोय. बाजारात सध्या गव्हाला गुणवत्तेप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारात पुढील काळात गव्हाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. तर रब्बी हंगामात गहू पिकाला पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे गव्हाचा भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिर राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून केळीची आवक कमी झाली आहे, तर केळीला चांगला उठाव आहे. मागील काही महिन्यांमध्ये केळी पिकाला राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका बसलाय. यामुळे आवकेवर परिणाम झालाय. सध्या बाजारात केळीला प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, तर केळीला उठाव चांगला राहील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी झालेली आहे, तर काकडीला उन्हामुळे मागणी कायम आहे. यामुळे दरात सुधारणा झाली आहे. बाजारात सध्या काकडीला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. काकडी पिकाला मागील 2 महिन्यात उष्णतेचा फटका बसला, तसंच अनेक भागात पाणी टंचाई जाणवत होती. याचा काकडीच्या उत्पादनावर परिणाम दिसतोय. पुढील काळात काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.